हे इधर हो पापड़ देतो उनको लाइट कम चमचा है। हाँ चम्मच रख रहे ऊपर प्लेट में रखना है। कसं काय लाड साहेब? मेरा बैटरी भी डाउन ब्रेकिंग द फोर्थ वॉल. अरे आज जीरच नाही, आज डायरेक्ट जीरच नाही. कोणत्या न्यूज चॅनलला देणार आहे? आज कॅन्टीन आला तू सर. कोणत्या न्यूज चॅनलला देणार आहे? हॅलो थँक्यू. अहो तुम्ही नाही आले सर. जंगलात राहणारी, शेतातली काम करणारी तिचं गीत आहे. ती आपल्या लेकराला सांगणारं गाणं आहे, कविता आहे. एक वाढलेली काळी माया अंगणात आली, मले फुलवा म्हणाली, मले खुलवा म्हणाली, माही माय माही माय माही माय. एकदम तुमचा असा तंबू आला की जरा गाणं बिघडेल. बरं थांबा, मी सर परत जाणार आहे तिकडे. एक वाढलेली काळी माया अंगणात आली, मले फुलवा म्हणाली, मले खुलवा म्हणाली, माही माय माही माय माही माय माय माही माय माही माय माही माय माही माय. एक वाढलेली काळी माया अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. माय मजुरीले जाते, माय राणा मंदी जाते, 4 लाकडं आणते माय, मोडी तिकते माय, भाकर बनवते त्याले घास चारवणे, माय उपाशी झोपते, माही माय माही माय. कशी दावड्याची धुरा मायच्या खांद्यावर आली, तिचे डोळे पाणावले नाही एकदा, हसली माही माय माही माय माही माय. तिले बिलगता जीव महा होय कसा विसा, तिले इथं बी उपास, तिले तिथं बी उपास, माही माय माही माय माही माय. माया मायेचे ते हात बापा काय कसे झाले, कोण्या बांधणी न गेले, माती गोट्याच्या कमाले, माही माय माझी माय. एक वाढलेली काळी माया अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली, माही माय माही माय. उपाशी झोपते, त्याले पाणी बी पाजते, मांडीवर निजवते, त्याले शेवटी म्हणते. ह्याशी पेटलेली काळी माया अंगणात आली, बाळा शिकरे म्हणाली, रान फुलावा म्हणाली, गाव पेटावा म्हणाली, रान फुलावा म्हणाली, गाव पेटावा म्हणाली, बाळा शिकरे म्हणाली, लेका साहेब हो म्हणाली, माही माय माही माय माही माय. शिकरे म्हणाली, मोठा साहेब हो म्हणाली, माही माय. थँक्यू. एकदम छोट्या आहे. हा स्पर्श नावाचा काव्यसंग्रह याची 3री आवृत्ती प्रकाशित आहे आणि ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. त्याची किंमत 200 आहे. आम्ही डिस्काउंटमध्ये ती 100 रुपयाला देतो. मी स्वतः दीपक शेडगे, माझे भाऊ कमल शेडगे यांनी याचं कॅलिग्राफी आणि मुखपृष्ठ केलेलं आहे. मराठीतला मला वाटतं हा एकमेव असा संग्रह असावा ज्याच्यात कविता आणि कॅलिग्राफी हा खूप वेगळ्या प्रयोगाने म्हणजे केलेला आहे. कवितेचं नाव आहे म्हणजे आपण एखाद्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या मित्रमंडळीसाठी किंवा माणसावर आपण प्रेम करतो
आपल्या मनात असतं की ही माणसं माझीच आहेत, परंतु ज्यावेळेला असं लक्षात येतं की ही माणसं आपली नाही आहेत, तो एक भ्रम होता. आणि त्यावेळी जे दुःख होतं ना, त्यावेळी आपण कोसळून पडतो आणि प्रश्न पडतो, नक्की ही माणसं कोण आहेत, आपलं त्यांच्याशी नातं काय आहे, तू कोण यांचा हे कोण सांग तुझे, तू कोण यांचा हे कोण सांग तुझे, प्रश्नांनीच अशाया वाढले दुःख माझे. हा बाप तुझा, हा बाप तुझा, ही तुझीच नारे भावंडे, पांघरून ही नाती अंती सारेच का नागडे. झाकण्या देह तुम्ही देहावरी चढवता वस्त्रे, झाकण्या देह तुम्ही देहावरी चढवता वस्त्रे, की लपविण्यास त्या खाली म्यानबंद शस्त्रे. पाऊस वेळीच येतो, पाऊस वेळीच येतो, सुटतात वादळी वारे, तरी कोणत्या उमेदीने घरे बांधती ही पाखरे. पाऊस वेळीच येतो, सुटतात वादळी वारे, तरी कोणत्या उमेदीने घरे बांधती ही पाखरे. जमतात सारे, जमतात सारे, पांगतात ही अंती तसे, होतात अनोळखी, होतात अनोळखी, काही घडलेच नाही जसे. तुम्हा सर्वांना हे सहजच सांगा कसे जमते, तुम्हा सर्वांना हे सहजच सांगा कसे जमते, प्रश्नांनीच अशाया वाढले दुःख माझे. ही कविता माझ्या दीपक शेडगे या मी ही कविता म्हणायला लागल्यावर तुम्ही ओळखाल कोणाची आहे ती, आणि खूप फेमस आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सगळं सेम असतं. काय म्हणता, ह्या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, आणि उर्दूमधून इश्क म्हणून प्रेम करता येतं. अहो व्याकरणात चुकलात ना तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं, कारण लव हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सगळं सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतात ना जेव्हा तुमची 16 सरली होती, आठवतात ना तुमची 16 सरली होती, आणि होडी सगळी पाण्याने भरली होती, आणि होडी सगळी पाण्याने भरली होती, आणि तरी सुद्धा, कारण ते वय किती होतं 16, होडी सगळी पाण्याने भरली होती, तरी सुद्धा लाटावर बेभान होऊन नाचलो होतो, आणि होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. आणि बुडालं असतं तरी सुद्धा चाललं असतं, कारण प्रेमानेच त्याला अलगद वर काढलं असतं ना. तुम्हाला ते कळलं होतं आणि मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सगळं सेम असतं. तिच्यासोबत पावसात फिरला असताल जोडीने, तिच्यासोबत पावसात फिरला असाल जोडीने, आणि एक चॉकलेट अर्ध खाल्लं असाल गोडीने. भर दुपारी उन्हात तिच्यासोबत तासनतास फिरला असाल, आणि झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुष्ण असतं, प्रेम कधी हसणं असतं, प्रेम कधी भांडतं सुद्धा, आणि निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळीची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं, आणि घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सगळं सेम असतं. थँक्यू. माझं नाव गौरव मोरे, मी तुमच्यासमोर एक गाणं सादर करतो.
गाण्याचं नाव आहे मितवा. मला माहिती असेल नसेल माहिती तर ऐका. मेरे मन ये बता दे तू किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कहीं जो है सुनी वो बात क्या है बता. मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा कि मैं करा के मैं आवा नजर तेनू लायक तेरे कि वे होवा तू दस मैनू कोल तेरे मैनू आन दे सोनी करा मैं कितने जतन ओ सोनी दूर मैं वेखा तेनू सोने कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला साविटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला साविटेवर. उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा का